अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामी न सांगता करी तुका म्हणे भावे देवा सत्तारा बबावे असे भक्ताची घरी कामी न सांगता करी समचरण सरोजम सांद्रनीलाभुदावम जगननहितपाणि मंडनं वन्दनाना करुण तुलसीमाला स्कंधरं कञ्चनेत्रं सदैव धवलहसो विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कर प्रथमा राधावे स्वामिनी
मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रजर जमस्तक लगी मुक्ति मुक्त हो जाए। महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनियुगे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावद्य जीवोद्वराधावतारं कलाकाङ्गतेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादां पुनोदारदक्षं समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ऐ गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि गोपिनोदिनि चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
स्थळी निवडलेला अभंग. आवाज येतो ना? विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा कळस असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज मी तुमच्या सेवेकरिता निवडला. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पासा परिहार देणे गरजेचा असतो. तो म्हणजे असा की आपल्या या गावामध्ये श्री पांडुरंगाच्या कृपेने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचे वर्ष 25वे आहे, बरोबर? आणि भगवंताच्या कृपेने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नियोजन अगदी भव्य दिव्य सुंदर प्रकारे आहे. ज्यांनी मला ही सेवा प्राप्त करून दिली ते सर्व असणारे तुम्ही सप्ताह मंडळीतील कमिटी मंडळ किंवा सहकारी मंडळ आणि तुम्ही सर्व काही श्रोते मंडळ, तुमच्या सेवेचा आज मला योग लाभलेला आहे. आणि म्हणून जेवढं होईल तेवढं मी माझे प्रयत्न करणार. माझी भाषा तर तुम्हाला समजाईल ना? विठ्ठल विठ्ठल आजचा जो अभंग निवडलाय तो माझ्या तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात की चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग जास. ज्याच्या चित्तामध्ये तिळा इतका सुद्धा स्वार्थ नाहीये, ज्याचा परमार्थ निस्वार्थ आहे, ज्याचा व्यवहार निस्वार्थ आहे, ज्याच्या परमार्थामध्ये तिळा इतकी सुद्धा आस नाही की मी भक्ती केल्याच्या नंतर भगवंत मला ते देतील, भगवंत मला हे देतील, अशी ज्याच्या परमार्थामध्ये आस नाहीये त्याचा जगाचा मालक दास होतो. बरं का? दास या शब्दाचा अर्थ नोकर. बरं, राहतो कुठं? असे भक्ताची घरी कामे न सांगता घरी. भगवंत कुठे राहतात? तर भगवंत आपल्या भक्ताच्या घरी राहतात आणि न सांगितलेली सर्व काही कामे करतात. तिसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय काय सांगतात की अनाथाचा बंधू आणि अंगी असे हा संबंधू. जगाचा मालक अनाथ व्यक्तीचा भाऊ होतो. तुकोबाराय ज्याला आई वडील नाहीये, ज्याला इष्ट मित्र सजन सोयरे धायरे आप्तवर्ग हे कोणीच नाहीये, अशा व्यक्तीला तुकोबाराय अनाथ म्हणत नाहीत. मग कोणाला अनाथ म्हणतात? ज्याच्या हृदयातले 6 विकार निघून गेले. कोणते कोणते माहिती आहे का? माहिती असेल तर सोबत म्हणा. ज्याच्या हृदयातले 6 विकार निघून गेले, काम क्रोध मद मत्सर लोभ आणि अहंकार, हे ज्याच्या हृदयातले 6 विकार निघून गेले मग त्याचं हृदय रिकामं असतं. आणि मग जगाचा मालक हृदयास संबंध ठेवणारा आपला भाऊ होतो. आपल्या भावासारखं नाही बरं का? पाईपलाईनची शेती आपण घ्यायची, बिना पाईपलाईनची शेती भावाला द्यायची असं नाही. हृदयास संबंध ठेवणारा, ज्या ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतील त्या त्या वेळेस निवारण करणारा तो जगाचा मालक आपला भाऊ होतो. हा तिसऱ्या कडव्याचा अर्थ आहे. चौथ्या कडव्यामध्ये तुकोबाराय काय सांगतात? तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. तुकोबाराय म्हणतात देवाला जर राबवायचं असेल तर आपल्याला संतती लागत, संपत्ती लागत नाही, धनधान्य लागत नाही, कुठली तुमची मोठी पोस्ट लागत नाही, आमदार लागत नाही, खासदार लागत नाही, मंत्री सुद्धा लागत नाही. देवाला जर राबवायचं असेल तर आपल्याला फक्त भाव लागत असतो. आणि भावाच्या पोटी जगाचा मालक आपली सर्व काही कामे करतो. असा 4ही चरणाचा अर्थ आहे. मग कीर्तन संपलं. विठ्ठल पहिल्या कडव्यामध्ये तुकोबाराय काय सांगतात आजोबा? ज्याच्या चित्तामध्ये तिळा इतकी सुद्धा आस नाही त्याचा जगाचा मालक दास होतो. आता कसा दास होतो ते आपल्याला पाहायचे.
चला पुढं म्हणजे पुरुष मंडळीकडे यावं जरा खाली. सांगा. तरुण मंडळी वरती बसलेले आपले वचन दादा येणार आहे. दादा आम्ही जागा रिकामी, इकडं नका फिरवायला आम्हाला भागच नव्हती. विठायला मुद्द्यावर येते. जगाचा मालक कसा दास होतो? एक फार श्रेष्ठ राम भक्त होता. तिथं कोण कोण आहे तो राम भक्त? सर्वच आहेत राम भक्त. तसाच तुमच्यासारखाच एक फार श्रेष्ठ राम भक्त होता. तो भगवंताची पूजा करायचा, अर्चना करायचा, भगवंतावरती मनोभावे भगवंतावरती भाव ठेवायचा, समाज कल्याणाकरिता सर्वांच्या पुढे राहायचा, जगाच्या हिताचा विचार करायचा. असा तो श्रेष्ठ राम भक्त होता. फक्त त्याच्याकडे एक गोष्ट कमी होती, त्याला संतती नव्हती. त्याला एकही मूल किंवा कन्या नव्हती. त्याची पत्नी देखील भगवंताची फार भक्ती करायची, उपवास करायची, देवावरती फार श्रेष्ठ भाव ठेवायची, देवाला आपलंसं मानायची. आणि हा समाज तिला अभद्र शब्दाने हिणवायचा, तरी देखील ती या समाजाचा एकही शब्द ऐकायची नाही. तिला माहिती होतं की माझ्या भक्तीचं फळ मला भगवंत एक ना एके दिवशी देतील. ती भगवंताची भक्ती करायची. असंच एके दिवशी भगवंत आपल्या भक्ताच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं, बाळा तुला एक पुत्र प्राप्त होईल, पण तो पुत्र माझा दास असेल, माझा भक्त असेल. आणि पहाट झाल्याच्या नंतर काही कालांतराने त्याची पत्नी गर्भवती झाली. तिनं एका छोट्याशा बालकाला जन्म दिला. आता नामकरण सोहळा असतो बघा, त्या बालकाचं नाव ठेवण्यात आलं. आपल्यासारखी नाव नाही ठेवली. बंट्या, गोट्या, चिमणी, हरणी असली नावे नाही ठेवली. त्या बालकाचं नाव ठेवण्यात आलं रामाचा दास, रामदास. रामदास असं त्या बालकाचं नाव ठेवण्यात आलं. आता रामदास हे ते बाळ हळूहळू हळूहळू मोठं झालं. बघता बघता 18 वर्षाचे झाले. आता त्यांच्या पित्यांनी विचार केला, आपण तर म्हातारे झालोय आणि आपल्याला तर पुत्र हा फार काही कालांतराने लाभलेला आहे. आपण याचा संसार डोळ्यात देखत पाहावा आणि याचा विवाह करावा. मला सांगा बरं, इथं बसलेल्यापैकी किती जणांना वाटतं की आपण आपल्या मुलाचा संसार डोळ्यात देखत पाहावा? लाजू नका, हात वरती घ्या. कुणालाच वाटत नाही बघा लेकरू, कुणालाच वाटत नाही. इथं बसलेल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटतं, आता तुम्ही लाज झाला मला माहिती आहे, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या मुलाचा संसार मी डोळ्यात देखत पाहावा. पण आज इतकी वेळ चालू आहे की मुलं 31-32 वर्षाचे झाले तरीही त्यांचा विवाह होत नाही. त्याला कारण फक्त व्यसनच आहे. मी आज तरुण मंडळींना सांगू इच्छिते की तुम्हाला कितीही जरी मोठी अडचण येऊ द्या, कितीही तुम्हाला मोठं कारण येऊ द्या, कधीच तुम्ही दारूच्या नादाला लागू नका, कधीच व्यसन करू नका. अहो जोपर्यंत तुम्ही कीर्तनामध्ये येत ना तोपर्यंतच तुमचे चांगले विचार असतात. आजपासून ना आपण तंबाखू सोडून द्यायची, आजपासून आपण व्यसन करायचं. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने पालों में वो में मत पिया.
अहो व्यसन फॅशन फार वाईट हो. आपली मित्रमंडळ आधी अगोदर चांगली ठेवा. मित्रमंडळ चांगली असेल तर बरे. तुम्हाला माहिती असेल तिचा परिणाम. मित्रमंडळ कराल अगोदर लावतील दारूची गोडी, मग विका लागल म्हाडी, म्हाडी विकली बायकोची झाली पूर्ण साडी. आता तर सोडा ते दारूची गोडी, धरून ज्ञानोबा तुकोबाची जोडी, मग कळेल तुम्हाला परमार्थाची गोडी. आवडला असेल तर काय वाजवा. कधीच व्यसनाच्या आहारी जायचं नाही. जोपर्यंत तुम्ही कीर्तन तर किती ऐकत आहो तुम्ही. एखादं सोशल मीडियाचं ऍप टाकलं की लगेचच महाराज आले समोर. असं वागा बाळांनो, तसं वागा बाळांनो. अहो प्रत्येक महाराज त्यांच्या कीर्तनातून तुम्हाला काहीतरी उपदेश करतात. तुम्ही चांगलं वागावं म्हणून प्रत्येक महाराज आज झुंजत आहे. पण तुम्ही आम्हाला साथ देताय का? मला सांगा, इथं बसलेल्यापैकी आम्ही प्रत्येक महाराज समाज सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही आम्हाला समाज सुधारण्यामध्ये साथ द्याल की नाही? द्याल का? मोठ्यानं बोला. बोलत चला, बोलायचे पैसे घेत नाही. द्याल ना? नक्की. मग इथं बसलेल्यापैकी ज्याच्या खिशात तंबाखू आहे त्यांनी इथं आणून ठेवा. काहीच म्हणणार नाही. इथं आणून ठेवा. साथ जर द्यायची असेल तर ती निष्ठेने द्यायची बरं का. असेल तर आणून द्या, नसेल इच्छा माझ्याकडनं घेऊन पैसे घेऊन जा. एक सांगू का, जे तंबाखू व्यसन करतात त्यांना मी सांगू इच्छिते की तंबाखू खाल्ल्याच्या नंतर गायीचं रक्त पिल्यागत इतकं पाप तुम्हाला लागतं बरं का. मग विचार करा, तंबाखू खायची की नाही खायची. अहो तुम्ही कुठलाही व्यवसाय करा. आजकालच्या मुलींच्या मनामध्ये येतो त्यांच्या इच्छा खूप आहे. आमच्या मुलीला असा नवरदेव पाहिजे, तसा नवरदेव पाहिजे. पण आमचे नवरदेव बघा, काहीही व्यवसाय करा, कुठलाही व्यवसाय, कोणतंही काम करा, ते काम कधीच तुमचं हलकं होणार नाही. तुम्ही एमपीएससी ची तयारी करा, आयपीएस व्हा, कलेक्टर व्हा, किंवा आमच्या टोळीत या. पैसाच पैसा आहे बघा. आमच्या कीर्तनामध्ये तुम्ही कीर्तनकार व्हा, भागवताचार्य व्हा, रामायणाचार्य व्हा, मृदंगवादक व्हा, गायनाचार्य व्हा, काहीही व्यवसाय करा, पण काहीतरी कामाधंद्याला लागा. विठ्ठल विठ्ठल. रामदास स्वामींच्या वडिलांना वाटलं की आता आपण आपल्या मुलाचा संसार हा डोळ्या देखत पाहावा. म्हणून रामदास स्वामींच्या वडिलांनी रामदास स्वामींकरता एक अतिशय सुंदर कन्या निवडली. आता दोघेही मंडपामध्ये उभे, त्यांच्या हातामध्ये माळा. इकडे ब्राह्मणाने मंगलाष्टकेला सुरुवात केली. आता सावध सावधान समयो. सावधान हा शब्द ऐकल्याबरोबर रामदास स्वामींनी आपल्या हातातली माळा खाली टाकली आणि रामदास स्वामी त्या विवाह मंडपातनं निघून गेले. तुम्हाला वाटत असेल की आपल्या विवाहातून असं कोण निघून जातं का? पण ज्या वेळेस ब्राह्मणाचा सावधान हा शब्द ऐकला होता, त्यावेळेसच रामदास स्वामींना वैराग्य प्राप्त झालं होतं. आणि म्हणून रामदास स्वामींनी आपल्या हातातली माळा खाली टाकून एका अरण्यामध्ये निघून गेले. रामदास स्वामींना माहिती होतं की या संसारामध्ये सुख कुठंच नाही. दुःख बांधवानी
दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार कुठंच नाही. सुखाचा विचार या संसारामध्ये कुठंच मिळणार नाही. संसार हा मुळातच दुःखाचा. एक मी तुम्हाला प्रसंग सांगते. एक वडील होते, अतिशय शिकलेले सुंदर वडील होते. त्यांच्याकडे एक कन्या होती. त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की माझ्या मुली करता अतिशय सुंदर एक मुलगा असावा, शिकलेला असावा, जमीन जायदाद असावी. प्रत्येक वडिलांची इच्छा असते बरं का. प्रत्येक एका गावामध्ये त्यांना शिकलेला मुलगा भेटला, परंतु त्याच्याकडे संपत्ती नव्हती, दिसायला सुंदर नव्हता. दुसऱ्या गावामध्ये त्यांना दिसायलाही सुंदर भेटला, शिक्षणही भेटलं, पण संपत्ती भेटली नाही. दुसऱ्या गावामध्ये त्यांना शिक्षणही भेटलं, संपत्तीही भेटली आणि मुलगा सुंदरही होता. त्या कन्येचा विवाह त्यांच्यासोबत, त्या वरासोबत केला. आता असं त्या मुलीचं दुर्दैव होतं की तो जो मुलगा होता तो दररोज मद्यपान करून यायचा आणि मुलीला मार मारायचा. तिची चूक असो किंवा नसो, तिला दररोज मारायचा. एके दिवशी तो भर दुपारी आला, तिला मार मारला आणि सांगितलं तुझ्या वडिलांकडनं मला मद्यपान करण्याकरता पैसे घेऊन ये. आता ही बिचारी एकटी घरातच रडत बसली. हा निघून गेला. रात्र झाली तरी सुद्धा हा घराकडे आले नाही. हिनं विचार केलं आपली चूक नसली तरीही आपल्याला आपला नवरा मारतो, मग आपण याच्या हाताने मरण्यापेक्षा आपणच मेलेलं बरं. म्हणून हिनं काय केलं, संध्याकाळच्या वेळी कंदील घेतली आणि निघाली हिरी तुडी मारण्याकरिता. जात असताना एक गावातला व्यक्ती भेटला आणि सांगितलं माय एवढ्या भर रात्री कुठं निघालीस. तेव्हा तिनं सांगितलं माझा नवरा मला खूप मारतो, मला आता त्याच्या हाताने मरण्यापेक्षा मीच जाऊन हिरी तुडी मारते. त्यावेळेस तो म्हणतो कंदील कशाला नेलीस तू. सांगितलं इचो साप बीक चावला तर. अहो तुम्हाला मरायला तर काहीच आहे, पण तुम्हाला भीती वाटते. म्हणून संसारामध्ये सुख कुठंच नाही. खऱ्या जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर ते फक्त भगवंताच्या चरणावरती, आणि हेच रामदास स्वामींना कळलं होतं. म्हणून रामदास स्वामींनी त्या विवाह मंडप सोडून एका अरण्यामध्ये तपश्चर्या करत बसले. इतके रामनामामध्ये मग्न झाले, इतके मग्न झाले, इतके मग्न झाले की त्यांना भेटण्याकरिता अंजनी पुत्र राम भक्त हनुमंतरायांनी दर्शन दिलं. कोणी दर्शन दिलं बाबा? एका संन्याशांनी दर्शन दिलं. जगातला एक नंबरचा संन्यासी म्हटले तर ते फक्त हनुमंतराय आहेत बरं का. अहो या जगामध्ये जितके देश आहेत, चीन असो, आफ्रिका असो, इंग्लंड असो, इराण असो, इराक असो, भारत असो, हे देश तर सोडा, या जगातलं आराध्य दैवत म्हणजे आपले मारुतीराय. मी माझ्या माता माऊलींना सांगू इच्छिते की आपण जर कधी मारुतीरायाचं दर्शन घेण्याकरता गेला तर मारुतीरायाला कधीच आपण स्पर्श करायचा नाही. आपण तितक्या पात्रतेचे नाही होत. कारण सांगू मारुतीरायाला का स्पर्श करायचा नाही सांगू का? बोलत चाला हो. विठ्ठला विठ्ठला ज्या वेळेस शतमुखी रावणाचा वध करण्याकरिता प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय गेले होते. मी दशमुखी रावणाचं सांगत नाही बरं का, शतमुखी रावणाचं सांगते. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय ते शतमुखी रावणाचा वध करण्याकरिता गेले होते, त्यावेळेस प्रभू रामचंद्र आले म्हटल्याबरोबर रावण हा खरबडून उठला पण हसला. आता मला सांगा, आपल्याला जर कोण मारायला येणार आहे म्हटल्याच्या नंतर आपण हसतो का? हसतो का? नाही हसतो. पण रावण हसला, कारण रावणाला मरण, शतमुखी रावणाला मरण हे एका स्त्रीच्या
रावण हा उठून हसला. आता इकडे प्रभू रामचंद्र आणि रावणांचं युद्ध चालू आहे. इकडनं प्रभू रामचंद्र वार करत आहेत, तिकडनं रावण देखील वार करत आहे. पण रावणाला काहीच होत नव्हतं. उलट प्रभू रामचंद्रांच्या इकडनं रक्त वाहत होतं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र हनुमंतरायांच्या खांद्यावरती बसले होते. त्यावेळेस कानामध्ये सांगितलं, हनुमंता तुझ्यामुळे काय आता खरं नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, प्रभू या शतमुखी रावणाचा वध तुमच्या हाताने नाही, एका स्त्रीच्या हाताने, आई जगदंबेच्या हाताने, एका पतिव्रतेच्या हाताने. आणि आकाशवाणी लुप्त झाली. इकडे हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू मी आता सीते मातेला घेऊन येतो. मी येईपर्यंत तुम्ही तुमचा प्राण शाबूत ठेवा. शाबूत म्हणजे एकादशीच्या शाबूत नाही बरं का. शाबूत म्हणजे मी येईपर्यंत तुम्ही तुमचा प्राण सांभाळा. आणि हनुमंतराय गेले, माता सीतेला आणण्याकरिता गेले. जात असताना अर्ध्या वाटत लक्षात आलं, आपण तर एक संन्यासी आहोत. आणायला कोणाला जातोय? एका स्त्रीला आणायला जातोय, मातेला आणायला जातोय. आता मातेचा स्पर्श कसा करून घ्यायचा? 19 हाताच्या फुटावरती आपण एकाही स्त्रीला येऊ दिलं नाही. आणि सीता मातेला खांद्यावरती कसं घेऊन यायचं? पण बुद्धिमतां वरिष्ठं, मारुती रायासारखी चातुर्याची बुद्धी हे फक्त मारुती रायाकडेच होती बरं का. आणि तिथं गेल्याच्या नंतर विचार आला, ज्या वाड्यामध्ये आई साहेब राहत होत्या त्या वाड्याला शक्तीचा येडा गुंडाळला आणि तो वाडाच घेऊन. इकडे प्रभू रामचंद्र दुरून पाहतात, सांगितलं, हनुमंता अरे ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती त्यावेळेस तू पर्वत आणलास रे. आता सीतेला पाठवलं तर पर्वत कशाला घेऊन आलास? सांगितलं, प्रभू हे पर्वत नाहीये, आपला वाडा आहे, वाडा. सांगितलं, सीतेला का खांद्यावरती नाही आणलं? सांगितलं, प्रभू मातेला जर खांद्यावरती घेऊन येता आलं असतं तर लग्नच नसतं का केलं. कल्पना करा, ज्यांना हनुमंतराय आई साहेब म्हणत होते, ज्यांचे हनुमंतराय भक्त होते, त्यांच्या पत्नीचा स्पर्श करून घेतला नाही, त्या ठिकाणी आपण कोण आहे? म्हणून बायकांनी हनुमंतरायांचं दर्शन हे लांबून घ्यायचं बरं का. घ्याल ना आता इथून पुढं, विठ्ठल विठ्ठल. रामदास स्वामींना भेट दिली. अतिशय फार श्रेष्ठ संन्यासी रामदास स्वामी ही फार श्रेष्ठ संन्यासी. यांनी यांच्या जीवनाची राख रांगोळी केली. आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं. पोटाला लागल तेवढंच भिक्षा मागायची आणि खायचं आणि जगाच्या मालकाचं नामस्मरण करायचं. जिथे नाही आज सांगते बरं का, कसं ओळखायचं सांगते, लक्ष देऊ नये का. एके दिवशी समर्थ रामदास स्वामी हे एका राजाच्या घरी भिक्षा मागण्याकरिता गेले. सकाळचे 5:45 वाजले होते. सूर्याचा उदय होत होता. इकडे राजे आई जगदंबेची पूजा करत होते. इकडनं आलोक ठोकली, सांगितलं, भिक्षाम देहि मा. असं म्हटल्याबरोबर राजाने आई जगदंबेची पूजा आटोपली आणि खिडकीतनं डोकावून पाहिलं. पाहतात तर काय, सूर्याच्या तेजस्वी किरणाला लाजवी इतका तर तेजस्वी संन्यासी. आणि तो संन्यासी आपल्या दारात भिक्षा मागण्याकरिता. राजाने पटकन आई जगदंबेची पूजा आटोपली आणि आपल्या आईकडे गेले आणि आईला सांगितलं, माय दारात एक असा संन्यासी आलाय, सूर्याच्या तेजस्वी किरणाला लाजवी इतका तर तेजस्वी संन्यासी. माय त्याला काय द्यावं? आई देखील अधिकारी होती, आपल्या बाई काही सारखी नव्हती. कणगीतली ज्वारी चोरणार. कुणी कणगीतली ज्वारी चोरली का नाही का? इथून पुढे चोरायचं. मजाक करायली बरं का. असंच महाराज एका गावामध्ये मी सांगितलं, कणगीतली ज्वारी चोरायचं. मला घरी देखील जाऊ दिली नाही हो. जात असतानाच वाटत कोणाला सांगितलं, ताई आमच्या गावात कणगीतली ज्वारीची चोरी झाली. आता अशी चोरी झाली होती की जी धाकटी सून होती तिनं थोरल्या सुनेची ज्वारी चोरली होती.
इकडं सासू आली आणि म्हणाली, काय ग सुनबाई, उद्याच्या भाकरीचं पीठ घरात नव्हतं, एवढा कट्टा कुठून आला? सांगितलं, आत्याबाई यांनी घेऊन आली. इकडं थोरली सण गावानं बोबाट उठला हिचा, ज्वारी चोरीला गेली. इकडं सासूबाई त्या थोरल्या सुनाकडे गेली आणि म्हटली, सुनबाई यांनी ज्वारी चोरली, दुसरं कोणी नाही चोरली. आपल्या घरातलं बातमी पत्र म्हणजे आपली सासू. बघा सासू कसं तोंडातून शब्द निघाला. आपल्या सासूची जीभ आधी सांभाळायची. सासा म्हणते, हिला कुठून आणली? इथं बसलेल्या सासा असतील ना, त्यांना मी सांगू इच्छिते, तुम्ही जर कधी बायकांमध्ये बसलात, तुमचा विषय मला माहिती आहे बरं का. तुमचा एवढाच विषय असतो, माझी सून अशी, तुझी सून तशी. माझ्या इवायानं साडी घेतली पण पिसच हलकं दिलं. ती चर्चा असते ना. मग इथून पुढे आता मी सांगते ती चर्चा करायची, हो का? कधी जर तुम्ही बायकांमध्ये बसलात तर सासांनी फक्त एवढंच म्हणायचं, माझी सून लक्ष्मीचं काय करता हो त्या लेकीला? दिवाळीचं येते आणि माझ्या सुनालाच काम लावून जाते. लगेच सूनबाई मध्ये, आत्याबाई हे घ्या पोहे, आत्याबाई हे घ्या चहा. अहो तुम्हाला लिंबू पिळून पोहे मिळतील हो. फक्त सुनी हा प्रयोग करा. आता सुनायलाही सांगते बरं का, तुम्ही जर दिवाळीच्या वेळेस कधी सणाच्या वेळेस जर पाहुणे आले ना, तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं, माझी सासू धनलक्ष्मी आहे. काय करता हो या सासऱ्याला? 5 रुपयाचा हिशोब येत नाही. माझ्या सासूनं शून्यातून विश्व निर्माण केलं. कशातून विश्व निर्माण केलं? शून्यातून विश्व निर्माण केलं. माझी सासू सोन पावलानं आली, आणि एवढा थाटाचा संसार मांडला. सासू म्हणत असते, सुनबाई आजपासून तू भांडे घासायचे नाही, मी घासणार. अहो तुम्हाला आरशाने भांडे भेटतील. इकडे तुम्ही चपात्या करायला जाल तर सासूबाई म्हणे, सुनबाई आजपासून मी चपात्या करणार. इकडं सासू चुलीला फुकून बेजार, आणि इकडं लागेल झाल्याचे बघून बेजार. विठाला ती बाई देखील अधिकारी होती. सांगितलं, बाळा एवढा जर अधिकारी संन्यासी असेल, एवढा जर श्रेष्ठ संन्यासी असेल, तर आपणच त्याच्या झोळीत बसू ना, कशाला शिल्लक ठेवतो? लगेचच राजाने भांडार खात्याचा हवाला ज्याला संपूर्ण पाठ आहे त्या व्यक्ती पुढे कागद टाकली, शाई टाकली आणि सांगितलं, आपल्याकडे हत्ती किती आहे, आपल्याकडे घोडे किती आहे, आपल्या ताब्यात रयत किती आहे, आपल्याकडे जमीन किती आहे, आपल्याकडे सैन्य किती आहे, आपल्याकडे दास दासी किती आहे. या संपूर्ण स्वराज्याचा कागद तयार केला आणि त्या कागदावरती राजाने आपली स्वाक्षरी केली आणि राजमुद्रा मारून दिली. आणि तो कागद त्या संन्याशाच्या झोळीमध्ये नेऊन टाकला. त्या संन्याशाने तो कागद अलगद काढला आणि वाजवत असताना त्या संन्याशाच्या डोळ्यामधनं अक्षरशः अश्रूच्या धारा वाहत होत्या. सांगितलं, राजे काय करायचे हो आम्हाला या रयतेचं? नकोय. आणि त्या संन्याशाने जशाला तसे त्या कागदाचे 1000 तुकडे केले आणि तो कागद फेकून दिला. त्या संन्याशाचं नाव होतं समर्थ रामदास स्वामी. आणि ज्या राजाने संपूर्ण स्वराज्य त्या संन्याशाच्या झोळीमध्ये टाकलं होतं, त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. राजाही अधिकारी होता आणि संन्याशीही अधिकारी होता. पण त्या संन्याशाने तो जसाला तसा कागद काढून त्या कागदाचे 1000 तुकडे करून तो कागद फेकून दिला. अशी ज्याच्या हृदयाची भूमिका आहे, ज्याच्या चित्तामध्ये तिळा इतका सुद्धा स्वार्थ नाहीये, असा जो कोणी भक्त असेल, जगाचा मालक त्याचा दास होतो. हे तुकोबर आहे, अभंग आहे.
आमच्या टीम करता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा बरं. आज एकादशी आहे का काय? जोरात वाजवा जरा. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये ज्याच्या परमार्थामध्ये तिळा इतका सुद्धा स्वार्थ नाहीये असा जो कोणी भक्त असेल विठेवरचा मालक त्याचा दास होतो. हे आपण प्रथम चरणामध्ये पाहिले. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय सांगतात? अशी भक्ताची आहे घरी कामे न सांगता करी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले. आपल्या महाराष्ट्राच्या मातीला संतांची भूमी असं म्हणूनही ओळखलं जातं बरं का. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत झाले. जेते हरीचे दास जन्मले जेते हरीचे
जन्म घेते. आपला हा देश खूप पवित्र आहे हो. या देशामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत आले, होऊन गेले. त्यातलेच एक संत म्हणजे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आता एकनाथ महाराज यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ महाराज वागायला शांत आहेत, नाथ महाराज श्रीमंत आहेत आणि नाथ महाराज संत आहेत. आता शांत, श्रीमंत आणि संत हा ज्याच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आहे त्यांना पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज असे म्हणतात. नाथांचा एवढा मोठा अधिकार की त्यांच्या घरी जगाच्या मालकाने 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष जगाचा मालक नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी आपण त्याला काय म्हणतो, हे बघ धोंड्या, तुला माझ्या घरचं सर्व काही काम करावे लागेल, झाडून काढावं लागेल, माझ्या पत्नीला घरकामात मदत करावी लागेल, शेतातली सर्व काही कामे पाहावी लागतील. त्यावेळेस तो व्यक्ती काय म्हणत असतो, हे बघा मालक, माझ्याच्यानं ही घरची कामं काही होणार नाही, मी शेतातली सर्व काही कामे व्यवस्थित करतो. आपण त्यांना पैसे देऊन विनवणी करतो तरी सुद्धा ते नकार देतात. मग मला सांगा, माझा ब्रह्मांडाचा मालक भक्तांकडून न काही घेता न सांगितलेली कामे करतो. भक्ताचा मागावे
केली कामी. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होते. वरून सूर्य अग्नी ओकत होता, वाळवंटातनं हळा निघत होत्या आणि माझा ब्रह्मांडाचा मालक पाणी आणण्याकरिता वाळवंटामध्ये गेला. पायामध्ये काही चप्पल नाही, सँडल नाही. ओ चप्पला चालेल स्टाईल निघाली तू आता. वडापाव चप्पल, फ्लिप फ्लॉप चप्पल, कोल्हापुरी चप्पल. आता ती नवीनच आली बघा चित्राची. क्रॉक म्हणतात त्याला, क्रॉक म्हणतात. लई चपलाच्या स्टाईल निघाल्या. पण माझ्या भगवंतांनी कसल्याही प्रकारची चप्पल न घालता पाणी आणण्याकरिता वाळवंटात गेले. पहिली कावड भरली, घरी आणून वेचवली. दुसरी कावड भरली, घरी आणून वेचवली. तिसरी कावड भरली, सर्व काही माठ भरले आणि कावड अडकवून ठेवली. आणि जो श्रीखंड्या म्हणायचा आपले भगवंत काम करत होते ना, ते वसरीच्या बाहेर जाऊन आपले तळपाय चोळत होते. इकडे गिरिजा काकूंचा स्वयंपाक आटोपला. गिरिजा काकू म्हणजे नाथ महाराजांच्या पत्नी. गिरिजा काकूंचा स्वयंपाक आटोपला. आवाज दिला, श्रीखंड्या. तिकडनं काही तुमच्या भाषेत रिप्लाय आलाच नाही. म्हणून गिरिजा काकू बाहेर येऊन पाहतात. माठ तर सर्व काही भरणं झाले, कावड देखील अडकवून ठेवली. हा श्रीखंड्या कुठं गेला असावा. म्हणून गिरिजा काकू वसरीच्या बाहेर येऊन पाहतात तर विठेवरचा मालक आपले तळपाय चोळीत होता. गिरिजा काकू जवळ गेल्या आणि श्रीखंड्याचे पाय हातामध्ये घेऊन सांगितलं, बाळा काय गरज होती रे एवढ्या उन्हामध्ये पाणी भरायची. ऊन कमी झाल्यास पाणी भरता आलं नसतं. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, हो आई साहेब, उद्यापासून मी ऊन कमी झाल्यासच पाणी भरेल. गिरिजा काकूंनी सांगितलं, श्रीखंड्या अरे या जर ठिकाणी तुझी आई असती तर मला किती रागवली असती रे. सांगितलं, आई साहेब खरं सांगू का, मला या जगामध्ये इष्ट मित्र सजन सोयरे धैर्य आप्त वर्ग हे कोणी नाहीये. तो मला माझी आई कळत नाही, मला माझे पिता कळत नाही. मला सांगा आता भगवंताला आई वडील नव्हते का, होते का नाही. भगवंताला मित्रही होते, पण भगवंत आपल्या भक्ताचं काम करण्याकरिता खोटं बोललाय. सांगितलं, आई साहेब मला माझी माता कळत नाही, मला माझे पिता देखील कळत नाही. मी अनाथ आहे आणि अनाथाचा नाथ एकनाथ. म्हणून मी तुमच्याकडे आलो, म्हणून मी नाथ बाबांकडे आलो. त्यावेळेस गिरिजा काकूचं अंतःकरण भरून आलं आणि गिरिजा काकू स्वयंपाक घरामध्ये गेल्या. चुलीतली राख घेतली. आता चुली राहिल्या नाही, आता किचन मटा आला. उपाट्यानं स्वयंपाक सगळं धुणं गेलं. आता गिरिजा काकू आतमध्ये गेल्या, चुलीतली राख घेतली, पाणी घेतलं आणि श्रीखंड्याच्या तळपायावरती फोड आले होते. त्या फोडांवरती गिरिजा काकू लेप देत होत्या. तिकडे नाथ महाराज एका द्वारकेतल्या तपस्वी साधू सोबत त्यांची चर्चा चालू होती. त्या तपस्वी साधूंनी सांगितलं, महाराज ज्यावेळेस मी भगवंत प्राप्तीकरिता तपश्चर्या करत होतो त्यावेळेस रुक्मिणी माता माझ्या स्वप्नामध्ये आल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की गेले 36 वर्ष झाले भगवंत द्वारकेत नाहीये. मग मी विचारलं, भगवंत कुठे आहेत. त्यावेळेस रुक्मिणी मातेनं मला सांगितलं की भगवंत पैठण या गावी नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या या नावाने काम करत आहेत, राबत. असं म्हटल्याबरोबर नाथ महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली आणि नाथ महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नाथ महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्ही इथंच बसा, मी पाहून येतो श्रीखंड्या आला की नाही. नाथ महाराज बाहेर आले. पाहतात तर काय, गिरिजा काकू लेप देत होत्या. आवाज दिला, गिरिजा जी मालक काय करतेस. श्रीखंड्याच्या पायावरती फोड आले होते, लेप देते. नाथ महाराज धावत धावत आले. भगवंताचे दोन्ही पाय आपल्या हातामध्ये घेतले. भगवंत पाय घेऊ देत नव्हते, तरी सुद्धा पाय आपल्या हातामध्ये घेतले आणि सांगितलं, श्रीखंड्या अरे मी टाकून दिलेले वस्त्र धारण करतोस रे. मी अरे सोन्या तांब्याच्या पितळेच्या मूर्तीला तू गंध ओढून देतोस आणि मी गंध लावतो रे बाळा. अरे तुला जर गाव विचारलं तर गाव सांगत नाहीस रे. आई वडील विचारले तर मी अनाथ
महाराजांनी काहीतरी नाथ महाराजांना सांगितलं. भगवंत पावक झाले. इकडनं आता ते द्वारकेतले महाराज उत्सुक होते, मला भगवंताला भेटायचे म्हणून. ते द्वारकेतले महाराज बाहेर येतात. श्रीखंड्या, गिरिजा काकू आणि नाथ महाराज. श्रीखंड्याला पाहिल्याबरोबर टाळी वाजवली आणि सांगितलं, महाराज गेले 36 वर्ष झाले तुमच्या घरी जो कावडीने पाणी वाहतोय तो दुसरा कोणी नाही, तो द्वारकेतला श्रीकृष्ण परमात्मा आहे, धरा त्याला. असं म्हटल्याबरोबर भगवंताने उडी मारली आणि नाथांच्या वाड्यामध्ये जो खांब होता त्या खांबामध्ये भगवंत अदृश्य झाले. आपण त्याला उद्धव खांब असं म्हणतो. अदृश्य झाले. आता नाथ महाराज धावत धावत त्या खांबाकडे जातात आणि त्या खांबाला कवटाळून मिठी मारली आणि सांगितलं, श्रीखंड्या, अरे बार 36 वर्ष तू माझ्या घरचं अंगण झालंस रे. बार 36 वर्ष मी टाकून दिलेले कपडे घातलेस रे बाळा. अरे माझ्या घरचं तू अंगण झालंस रे. अरे सोन्यात तांब्याच्या पितळाच्या मूर्तीला तू गंध उघडून देत होतास आणि मी गंध लावत होतो रे. अरे तुझ्या प्राप्तीकरिता मी संध्या करायचो आणि ती संध्या करण्याकरिता तू मला पाणी आणून देत होतास रे बाळा. असं नाथ महाराज भगवंताची आठवण काढून रडू लागले. तिकडे भगवंतालाही प्रश्न केला होता यमाने. सांगितलं, प्रभू काय गरज होती तुम्हाला नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करण्याची. त्यावेळेस भगवंताने यमाला सांगितलं, यमा, अरे भानुदासाच्या कुळापासून चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची पताका, ही भजनाची पताका, ही नामस्मरणाची पताका आणि या भक्तीचं टोक कर्ज माझ्या डोक्यावरती झालं होतं, म्हणून मी नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कामे केली. न सांगता भगवंतांनी कामे केली. मग देव कुठं राहतो? आपल्या भक्ताच्याच घरी राहतो. आपण देवाला मंदिरात शोधायला जातो, आपण देवाला तीर्थयात्रेत शोधायला जातो. देव, आपण जर भक्ती केली तर भगवंत आपल्या घरी राहतो आणि आपल्या घरची सर्व काही कामे करतो. हे तुकोबर आहे. उदाहरणासह दुसऱ्या मला सांगा बाबा, आपण पहिल्या चरणामध्ये काय पाहिलं? ज्याच्या चित्तामध्ये तिळा इतकी सुद्धा आस नाही त्याचा जगाचा मालक दास होतो. दुसऱ्या चरणामध्ये
पुराणामध्ये आपण पाहिलं की भगवंत भक्ताच्या घरी राहतो आणि न सांगितलेली सर्व काही कामे करतो. आता जगाचा मालक अनाथ व्यक्तीचा कसा भाऊ होऊन येतो हे आता आपल्याला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नीतीने माणूस जिंकू शकतो परंतु अनीतीने नाही बदलत. पांडवांबरोबर देखील हेच झालं होतं. शकुनी मामांनी पांडवांबरोबर बैमानीचा खेळ खेळला, अनीतीचा खेळ खेळला. तो खेळ होता युद्ध खेळ. धर्मशास्त्रामध्ये असं लिहिलंय की पाप्याच्या घरचं अन्न कधीही खाऊ नये, दुराचार्याच्या घरचं अन्न कधीही खाऊ नये. आणि ही चूक पांडवांकडनं झाली होती म्हणून पांडवांना तो खेळ खेळावा लागला आणि त्या खेळामध्ये धर्मराजा सर्वस्व हरला. अहो त्या खेळामध्ये साक्षात भगवंताच्या बहिणीला देखील लावलं होतं. आपल्या सर्वांना माहितीये महाभारतातला प्रसंग, माहितीये का? सर्वांना माहितीये. अहो ब्रह्मांडाचा मालक द्रौपदीला बहीण मानत होता आणि द्रौपदी देवाला भाऊ मानायची. नातं किती गोड होतं. एके दिवशी भगवंतांनी द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी अगं तू माझी बहीण आहेस, आतापर्यंत तू मला काहीच मागितलं नाहीस, माझी इच्छा आहे की मी तुला काहीतरी द्यावं. त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं, देवा मला देखील तुला आज काहीतरी मागायचंय. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, सांग ना ग द्रौपदी काय पाहिजे. त्यावेळेस द्रौपदी मातेनं सांगितलं, दादा तुला जर मला वरदान द्यायचं असेल मी मागेन ते द्यावं लागेल, पण मी मागितलेल्या वरदानाला नकार द्यायचा नाही. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी अगं बहिणीनं मागावं आणि भावाने नकार द्यावा असं कुठे झाले का बहिणींनो? तुम्ही भावाला मागता की नाही? काही भाव देतो का मग? अहो एका तर बहिणीनं आपल्या भावाच्या शेताचा हिस्साच मागितला, असं कुठं राहते का? भावाचा संसार मोडायचा आणि आपला संसार मानायचा असं कुठे लिहिलंय का? पण द्रौपदीनं भगवंताला असं काय मागितलं नव्हतं. सांगितलं, दादा अरे ज्या ज्या वेळेस मी माझ्या संसारामध्ये राहते त्यावेळेस मला तुझी आठवण येत नाही रे. पण दादा ज्या वेळेस मी दुःखात राहते ना त्या वेळेस मला तुझी आठवण येते रे. दादा तू एक काम कर, मला तू दुःख दे. कुंती मातेने देखील हेच वरदान मागितलं होतं. सांगितलं, दादा तुला जर द्यायचं असेल वरदान, तुला जर मला काहीतरी द्यायचं असेल तर तू फक्त मला दुःख दे. ज्याच्या माणसाला दुःख असतं म्हणायचं. भगवंताला वाटलं द्रौपदी किती दिवसांनी मला काहीतरी मागते आणि असलं मागते. सांगितलं, द्रौपदी अगं हे काय मागतेस? सांगितलं, दादा तू नकार नाही देणार म्हटलं होतंस की नाही? अरे मी हे सत्सक बुद्धीने मागते, विवेक बुद्धीने मागते, सर्व गोष्टींचा विचार करून मी हे वरदान मागते. दे ना दादा वरदान. सांगितलं, ठीक आहे. देऊन टाकलं. आणि तेच वरदान पुढं चालून द्रौपदीच्या नशिबी आलं. शकुनी मामाने बैमानीचा खेळ खेळला, तो द्यूत खेळ खेळला. त्या खेळामध्ये धर्मराजा सर्वस्व हरला आणि त्या खेळामध्ये त्या डावामध्ये द्रौपदीला लावण्यात आलं. त्या सभेमध्ये सर्व काही रती महारथी होते. पितामह भीष्म होते, कुलगुरू होते, धृतराष्ट्र होते, आचार्य होते, पांडव होते. सर्व काही रती महारथी होते आणि काही पापी देखील होते बरं का. आणि त्यावेळेस दुर्योधनानं विदुर काकांना सांगितलं, जा आणि त्या द्रौपदीला या सभेमध्ये घेऊन या. त्यावेळेस विदुर काका ताड दिशा उठले आणि सांगितलं, नालायका लाज वाटत नाही तुला? कोणाला आणायला सांगतोस? अरे आई समान असणारी ती तुझी मोठी भाऊज आहे. या सभेमध्ये सर्व काही पुरुष आहे आणि या सभेमध्ये तू द्रौपदीला घेऊन यायला सांगतोस? त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, काकाश्री मला माहितीये खाता कणगीचं आणि गाता इरल्याचं मला माहितीये. अगोदर पासूनच तुम्ही पांडवांचं गात आला. त्यावेळेस विदुर काकांनी सांगितलं, दुर्योधना तुम्हाला कितीही जरी काहीही बोललात मी द्रौपदीला या सभेमध्ये घेऊन येण्याची चूक चुकूनही करणार नाही. विदुर काका
दुःशासनाला सांगितलं जा आणि त्या द्रौपदीला या सभेमध्ये घेऊन ये. तिनं जर याला नकार दिला तर तिचे केस धरून उडी त्या सभेमध्ये आण. त्यावेळेस दुःशासन द्रौपदीच्या कक्षामध्ये गेला. द्रौपदीच्या हाताला धरलं. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, अरे दुःशासना, हे काय करतोस? मी तुझी आई समान असणारी मोठी भाऊजाई आहे रे. त्यावेळेस दुःशासनानं सांगितलं, तुला त्या सभेमध्ये दुर्योधन भ्राताश्रीने घेऊन यायला सांगितलंय, चल. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, अरे दुःशासना, त्या सभेमध्ये रथी महारथी येत रे, पितामह भीष्म आहेत, कुलगुरू आहेत, आचार्य आहेत, सर्व ती सभा पुरुषांनी भरलेली आहे. त्या सभेमध्ये मी येऊ शकत नाही रे. त्यावेळेस दुःशासनाने द्रौपदीचं काहीच ऐकलं नाही. द्रौपदीच्या केसाला धरलं आणि द्रौपदीला त्या सभेमध्ये ओढीत नेलं आणि दुर्योधनाच्या दिशेने द्रौपदीला लोटून दिलं. सांगितलं, भ्राताश्री, सांभाळा आता आपल्या दासीला. त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, अरे पाहतोस काय, फेड तिचे वस्त्र. असं म्हटलं बरोबर द्रौपदीची अवस्था काय झाली असेल माझ्या माता मावल्यानं कल्पना करा. द्रौपदी आपला जीव वाचवण्याकरिता धावत धावत पितामह भीष्माकडे जाते आणि पितामह भीष्मांच्या चरणाला स्पर्श करून म्हणते, पितामह, उभ्या आयुष्यामध्ये मला कशाचीच अपेक्षा नाही हो पितामह. उभ्या आयुष्यामध्ये मी तिळाचा शब्द सुद्धा ओलांडला नाही हो पितामह. पितामह, माझी काहीच इच्छा नाही हो पितामह. पण पितामह, मी आज माझ्या पदराची मोठी करून तुम्हाला एक मागते पितामह, माझी अब्रू वाचवा पितामह, माझी इज्जत वाचवा. तुम्ही गप्प काय पितामह? बोला पितामह, बोला. का तुम्ही तुमच्या पिढ्यानपिढीमध्ये हेच संस्कार शिकलात की एका स्त्रीला भरलेल्या पुरुषांच्या सभेमध्ये आणून निर्वस्त्र करायची? सांगा पितामह, सांगा. पितामह देखील गप्प होते, कारण पाप्याच्या घरचं अन्न खाल्लं होतं म्हणून सर्वांच्या तोंडाला मौन नावाचं कुलूप होतं बरं का. परत द्रौपदी आपला जीव वाचवण्याकरिता विदुर काकाकडे जाते आणि काकांना म्हणते, काकाश्री, आपण तर सदा न्यायाची बाजू घेतात ना, मग कुठं गेला तुमचा न्याय? का हाच तुमचा न्याय आहे की एका स्त्रीला भरलेल्या पुरुषांच्या सभेमध्ये आणून निर्वस्त्र करायची? सांगा काकाश्री, सांगा. काकांनी देखील मान खाली घातली. द्रौपदी आपला जीव वाचवण्याकरिता कुलगुरूकडे जाते आणि कुलगुरूंना म्हणते, कुलगुरू, अहो, धर्माचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण का तुमचा धर्म आज एवढा लाचार झाला आहे की त्या धर्माच्या तोंडामध्ये जीभ सुद्धा नाही की अधर्मी लोकांपासून मला वाचवण्यासाठी? सांगा कुलगुरू, सांगा. कुलगुरू देखील काहीच बोलले नाही. सर्व रथी महारथी होते, यांच्या हातामध्ये सत्ता होती, तरी देखील काहीच बोलत नव्हते. द्रौपदी आपला जीव वाचवण्याकरिता आचार्याकडे जाते आणि आचार्यांना म्हणते, आचार्य, अहो, तुम्ही तर धनुर्विद्येचे गुरु आहात. अहो, तुमचे तर तुनीरचे बाण शत्रूच्या डोळ्याचे निशाण बनतात. मग आज का तुमच्या खांद्यावरती ते बाण नाहीये? सांगा आचार्य, सांगा. आचार्य देखील गप्प होते. परत द्रौपदी आपला जीव वाचवण्याकरिता धृतराष्ट्र राजाकडे येते आणि राजांना म्हणते, महाराज, या सभेमध्ये असे तुम्ही एकच भाग्यवान राजा आहात की या सभेमध्ये जो काही अनर्थ चालू आहे ते तुम्ही पाहू शकत नाही. महाराज, हे जर तुम्ही पाहिलं असतं तर तुमचे नेत्र बोलले असते. महाराज, तुमचे नेत्र बोलले असते. मला मान्य आहे महाराज, तुम्ही पाहू शकत नाही, पण महाराज, तुम्ही ऐकू तरी शकता. उद्या चालून तुम्ही म्हणू नये की मी काहीच पाहिलं नाही, मी काहीच ऐकलं नाही. तर ऐका महाराज, तुमच्याच राज्यात, तुमच्याच सभेमध्ये, तुमच्याच अध्यक्षतेखाली तुमचाच पुत्र तुमच्याच भावाच्या सुनेला आज निर्वस्त्र करणार आहे. महाराज, आज निर्वस्त्र करणार आहे. हो, एकटी नारी आपला जीव वाचवण्याकरिता सर्वांना ओरडू ओरडू सांगते महाराज, पण ऐकणारा कोणी नाही महाराज.
त्याचं नाव होतं विकर्ण. तो द्रौपदीच्या बाजूने बोलला, परंतु दुर्योधनाने त्याचा अपमान करून त्याला त्या सभेच्या बाहेर हकलून दिलं. पण जाता जाता विकर्ण सर्व काही रती महारथी वाल्यांना सांगून गेला. सांगितलं, महाराज, कौरव कुळाच्या महाविनाशाचं बीज उगवत आहे महाराज, याचे परिणाम फार वाईट होणार आहे. असं म्हणून तो विकर्ण तिथून निघून गेला. त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, अरे पाहतोस काय, ओढ तुझी साडी. असं म्हटल्याबरोबर दुःशासनाने द्रौपदीचा पदर आपल्या हातामध्ये घेतला. त्यावेळेस द्रौपदीला वाटलं, आज या ठिकाणी मला कोणीच वाचवणार नाही. आज जर मला कोणी वाचवेल तर तो फक्त आणि फक्त माझा भाऊ आहे. म्हणून द्रौपदीनं भगवंताची आठवण काढली. कृष्ण द्रौपदीने भगवंताची आठवण काढली आणि आठवण काढल्याबरोबर द्रौपदीचा भाऊ द्वार घेऊन हस्तिनापुरामध्ये आले. इकडे दुःशासन साडी ओढून निघाले. इकडनं भगवंत द्रौपदीला वस्त्र पुरवत आहे. ज्या वेळेस आपल्या भक्तावरती संकट आली त्या वेळेस भगवंत आपल्या भक्ताकरिता धावून येऊन भक्ताचं आपल्या संकट निवारलं. जगाचा मालक अनाथ व्यक्तीचा भाऊ होतो. हे तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या Oh
श्रीबंधू, जगाचा मालक अनाथ व्यक्तीचा भाऊ होतो हे आपण तिसऱ्या चरणामध्ये पाहिलं. आता मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही, कारण आपली वेळ संपत आली आहे. आता फार वेळापासून मी तुम्हाला आग्रह केला नाही की मुखाने भजन म्हणा आणि हाताने टाळी वाजवा. आता मात्र सर्व